नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, 23 नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभेचे निकाल लागले आणि तेव्हापासून 5 नोव्हेंबर पर्यंत 5 डिसेंबर पर्यंत शपथविधीसाठी सगळेच्या सगळे राजकीय पक्ष, त्यांचे कार्यकर्ते, पत्रकार, विश्लेषक इतके उतावळे झाले होते की सरकार कधी होणार, सरकार कधी होणार, सरकार कधी होणार. प्रतिक्रिया येत होत्या, आरोप, काय 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 चाललं होतं. पण कोणीही यापैकी हे सगळं निवडणुकीचं विश्लेषण करताना एका गोष्टीकडे लक्ष दिलं नाही की लोकसभेच्या निकालानंतर सगळाच्या सगळा खेळ आणि सगळीच्या सगळी बाजी पलटवणारे कोण आहेत आणि ते आत्ता कुठे आहेत, ते आत्ता काय करतायत हे बघावं असं कोणालाही वाटलं नाही. याचं मला नवल वाटतं. हा, कारण हे सगळे निकाल कसे लागले, काय झालं, काय असं. हा, लाडकी बहीण, मग सोपी उत्तरं शोधली जातात. मी नेहमी एक गोष्ट सांगतो की अवघड प्रश्नांची सोपी उत्तरं शोधायची नसतात. अतिशय मेहनत घेऊन त्या प्रश्नांची उत्तरं शोधली पाहिजे. लोकसभेमध्ये 48 पैकी 31 आणि 17 अशी महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात विभागणी झाली असली तरीही मतदानामध्ये, मतांच्या आकडेवारीमध्ये आणि टक्केवारीमध्ये जो फरक होता तो जवळपास नगण्य होता. जवळपास नगण्य होता. कारण महाविकास आघाडीला युतीपेक्षा 2 लाख मतं अधिक होती, किंवा महाविकास आघाडीपेक्षा महायुतीला 2 लाख मतं कमी होती. आणि हा फरक टक्केवारीमध्ये बघितलं तर 0.3%, म्हणजे अर्ध्या टक्क्यापेक्षाही दोघांमधला फरक कमी होता. पण त्या त्या मतदारसंघाच्या आकडेवारीनुसार 31 जागा महाविकास आघाडीला मिळाल्या आणि 17 जागा या महायुतीला मिळाल्या. आणि ही गोष्ट मी वारंवार माझ्या विश्लेषणातून मांडत होतो की महायुती हरलेली नाही, महायुती हरली हाच फेक नॅरेटिव्ह आहे. आणि तेच विधानसभा निकालांनी खरं करून दाखवलं. आणि ते खरं करून दाखवलं हे जितकं मतदारांनी करून दाखवलंय तितकं त्या मतदारांना मतदानासाठी प्रेरित करणारी जी यंत्रणा कार्यरत होती आणि त्याचं म्होरकेपण जे करत होते त्यांचं महत्व अधिक आहे. पण आज त्यांच्याकडे ढुंकून बघायलाही कोणी तयार नाही. लोकसभेचे निकाल महायुतीच्या विरोधात गेल्यानंतर ज्यांना पंख फुटले होते आणि जे नित्य नेमाने अक्षरशः बागडत सुटले होते की झालं, आता आलंच, महाविकास आघाडीचं सरकार परत आलंच. अगदी आदित्य ठाकरेंच्या भाषेत बोलायचं तर आपलं सरकार येणार म्हणजे येणारच. आणि आलं की यातल्या एकेकाला कसा धडा शिकवू वगैरे वगैरे भाषा चालू होती. सामना आणि संजय राऊत यांच्याबद्दल बोलायलाच नको. आणि उद्धव ठाकरे तर एक आव्हान देऊन बसले होते, एक तर तू राहशील किंवा मी राहील. आता देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात कोणाला ठेवायचं हे मतदार ठरवत असतो. आणि इतक्या टोकाला तुम्ही गेलात तर तुमची लवकर संपून जायची इच्छा आहे असं वाटून मतदार जर आपल्या विरोधात गेला तर एवढं तरी डोक्यात ठेवलं असतं तरी उद्धव ठाकरेंचं एवढं नुकसान झालं नसतं. आणि त्यापेक्षाही महत्वाचं म्हणजे देवेंद्र फडणवीस उघडपणे रोज सांगत होते की फार मोठा फरक नाहीये. लोकसभेला भाजपच्या कार्यकर्त्यांनी, पाठीराख्यांनी थोडा जोर लावला असता, अगदी 1%, 1.5% मतदान वाढवून आणलं असतं तर सगळे निकाल उलटे पालटे होताना बघायला मिळाले असते. हा, देवेंद्र फडणवीस एक प्रकारे महाविकास आघाडीला जाग करण्याचा प्रयत्न करत होते. आणि जर ते सांगतायत की 1-1.5% मतांचा फरक पडला तर चमत्कार होईल आणि भाजपकडे जी पक्ष संघटना, यंत्रणा आणि इतर संस्था संघटनांचं पाठबळ आहे ते जर त्यांनी पणाला लावलं तर सगळेच्या सगळे विधानसभेचे निकाल उलटे पालटे होऊन जातील याविषयी शंका बाळगण्याचं काहीही कारण नव्हतं. आणि त्याची चुणूक आपल्याला हरियाणाच्या विधानसभा निवडणुकीत बघायला मिळाली, जिथे
2019 मध्ये 10च्या 10 जागा भाजपने लोकसभेच्या जिंकलेल्या होत्या. त्या हरियाणामध्ये लोकसभेला भाजपच्या 5 जागा गमावण्याची पाळी आली होती. 5 जागा भाजपने राखल्या, पण अर्ध्या जागा तर गेल्या. काँग्रेसकडे एकही जागा नव्हती. त्या काँग्रेसला हरियाणात 5 लोकसभेच्या जागा मिळाल्या. आणि जो काय एकूण मतदाराचा ट्रेंड होता तो बघितला तर विधानसभा सुद्धा काँग्रेस 10 वर्षानंतर सत्तेत येणार असंच चित्र होतं. पण तिथे सुद्धा मतदानच्या टक्केवारीमध्ये 2-3% फरक पडला किंवा केला तर भाजप तिसऱ्यांदा सत्तेवर येऊ शकतं, ही वस्तुस्थिती होती. आणि हे आमच्यासारखे अनेक विश्लेषक वारंवार सांगत होते. पण ते ऐकायला महाविकास आघाडीचा कुठला नेता शुद्धीत नव्हता, किंवा त्यांची चमचेगिरी भाटगिरी करण्यातच आपली पत्रकारिता सामावलेली आहे असं समजणारे दुसरी बाजू ऐकून घ्यायला सुद्धा तयार नव्हते. आणि त्यामुळे ही मतांची टक्केवारी वाढवून तो चमत्कार घडवण्यासाठी कोण कोण कसा कसा राबतोय, कसं कसं प्लॅनिंग करतोय, कसं कसं नियोजन आहे, त्यासाठी कुठले संघटित आणि समन्वय करणारे प्रयत्न चालू आहेत, याकडे बघायलाही कोणाचा वेळ नव्हता, कोणाला वेळ नव्हता. बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना म्हणतात तसं विश्लेषक सुद्धा काँग्रेसची भाटगिरी करण्यात इतके रमून गेले होते की मतांची टक्केवारी वाढवून लोकसभेचा कलंक धुता येतो, पराभवाचा कलंक धुता येतो, हे भाजपवाले काही प्रमुख नेते बोलतायत. तर ते गंभीरपणे घेऊन भाजप आणि त्याच्या सहकारी संस्था संघटना नेमकं काय करतायत याकडे लक्ष दिलं गेलं असतं तर हरियाणामध्ये लागोपाठ तिसऱ्यांदा अधिक संख्याबळाने भाजप सत्तेवर येऊ शकला नसता. निदान काँग्रेस आणि महाविकास आघाडी अधिक प्रयत्नशील राहून भाजपला सहजासहजी सत्तेवर येऊ दिलं नसतं. पण एक तर काँग्रेसला मस्ती आणि नशा चढलेली होती, त्यात असे हरभऱ्याच्या झाडावर चढवणारे जर विश्लेषक, पत्रकार आणि चमचे असतील तर काँग्रेसचा कपाळमोक्ष अपरिहार्य होता. पण म्हणतात ना मित्रांनो, पुढच्या ठेच मागचा शहाणा. हरियाणाची निवडणूक ही महाराष्ट्राबरोबर 14 आणि 19 मध्ये झाली होती. पण 24 मध्ये या दोन राज्यांच्या निवडणुका वेगवेगळ्या करण्यात आल्या. आधी हरियाणाची निवडणूक घेण्यात आली आणि नंतर महाराष्ट्राची निवडणूक. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की हरियाणामध्ये लोकसभेचा निकाल जो होता तो संपूर्णच्या संपूर्ण उलटफेर होऊन गेला होता. तर तिथे असा उलटफेर का झाला हे शोधण्यापेक्षा ईव्हीएमला शिव्या घालण्यात धन्यता मानली गेली. आणि तिथे आपली चूक झालेली नाही, त्यामुळे आपल्याकडून ती चूक परत होण्याची शक्यता आहे, याची ती दुरुस्त केली पाहिजे ही शक्यता पण दुरावली. आणि म्हणून हरियाणाची पुनरावृत्ती महाराष्ट्रात होण्याची पूर्ण शक्यता कायम राखली गेली, महाविकास आघाडीकडून, इंडिया आघाडीकडून आणि काँग्रेसकडून. हरियाणामध्ये काँग्रेसच्या अंतर्गत आणि मित्र पक्षांबरोबर इंडिया आघाडीमध्ये जे वाद झाले होते त्याचा दुष्परिणाम हरियाणात दिसला. आम आदमी पक्षाला 2 जागा फक्त 90 मधल्या हव्या होत्या, पण त्याही द्यायला काँग्रेसने नकार दिला. समाजवादी पक्षाला 3 जागा पाहिजे होत्या, त्याही द्यायला नकार दिल्या. म्हणजे इंडिया आघाडीमध्ये हाणामारी होतीच. पण काँग्रेसमध्ये सुद्धा जे 2-3 सुरजेवाला वगैरे गट आहेत त्यांच्यामध्ये हाणामारी चालू होती, त्याचा परिणाम झाला. त्यामुळे त्याची पुनरावृत्ती महाराष्ट्रात व्हायची नसेल तर काँग्रेसमधले विविध गट एकत्र यायला पाहिजे होते आणि महाराष्ट्रामध्ये इंडिया आघाडीतले, महाविकास आघाडीतले घटक एकमेकाशी समन्वयाने वागायला पाहिजे होते. ते वागणार नाहीत ही एक शक्यता आहे. आणि ते एकत्र वागले तरी आपण मतांची टक्केवारी वाढवायची आणि महाराष्ट्रातली बाजी हरियाणापेक्षाही पुढे जाऊन जिंकायची, हे ठरवून भाजप आणि भाजप प्रणित एनडीए महाराष्ट्रात कामाला लागलं होतं, महायुती कामाला लागली होती. आणि त्यासाठी ज्या 3 लोकांना भाजपने आणि संघाने कामगिरीवर, मोहिमेवर पाठवलं होतं त्यामध्ये
ते संतोषी नावाचे संघाचे कार्यकर्ते होते, नेते होते, ज्यांच्यावर अरुण लिमये म्हणून, मला वाटते अतुल लिमये म्हणून संघाचे एक पदाधिकारी हे महाराष्ट्राच्या सगळ्या निवडणुकीवर संघाच्या वतीने लक्ष ठेवत होते. संतोष हे एक होते. त्याखेरीज केंद्रीय मंत्रिमंडळातले भूपिंदर भूपेंद्र यादव आणि अश्विनी वैष्णव यांच्यावर भाजपने ही जबाबदारी सोपवली होती. आणि हे अतिशय बारकाईने काम करत होते. लोकसभेत आपल्या कुठे कुठे चुका झाल्या, लोकसभेत अपेक्षित असलेलं मतदान कुठे कुठे झालं नाही, कुठल्या विधानसभा क्षेत्रात झालं नाही, कुठल्या काय त्या मतदान केंद्रात झालं नाही, याचा बारकाईने अभ्यास करून तिथे तिथे आपला मतदार बाहेर काढून वाढवायचं, यासाठी अतिशय सूक्ष्म पातळीवर ही मंडळी, म्हणजे 4 मंडळी, 2 संघाचे आणि 2 भाजपचे, हे अतिशय बारकाईने महाराष्ट्रातल्या निवडणुकीचं गेले 3-4 महिने नियोजन करत होते. राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, विधानसभा मतदारसंघ पातळीवर, तालुका पातळीवर, गाव पातळीवर आणि मतदारसंघाच्या पातळीवर, अशा विविध स्तरावर मतदान कमीत कमी 3 ते 5% वाढवायचं, यासाठी इतकं सूक्ष्म प्लॅनिंग करण्यात आलं होतं. आणि हे करताना कुठलाही नेता किती मोठा आहे याची पर्वा न करता या 4 लोकांनी अत्यंत कठोरपणे ठाम निर्णय घेत या निवडणुकीचं मॉनिटरिंग केलं होतं. मजा अशी असते मित्रांनो, की याकडे बघायला कोणाला वेळ होता का? नाही. भाजपचे प्रवक्ते काय म्हणतात, मग काँग्रेसचे प्रवक्ते त्यांना टोले कसे मारतात, हे कसे त्याच्यावर पलटवार करतात, याच्यात अख्खा मीडिया आणि विश्लेषक रममाण झालेले होते. आणि जो काय ब्रेकिंग न्यूज आणि असल्या सूत्रांकडच्या बातमींचा खेळ चालला होता, त्यामध्ये महाविकास आघाडीचे नेते सुद्धा अगदी आकंठ बुडालेले होते. अशा बातम्यांमधून आपल्याला मतं मिळणार आणि आपण सहजगत्या जिंकणार, आपण सत्तेत येणार, या मस्तीमध्ये महाविकास आघाडीचे 3ही पक्ष गुंतलेले होते. भाजपचेही नेते त्यांना योग्य तो प्रतिसाद देऊन अधिकाधिक गाफील कसे राहतील, यासाठी भाजपच्या तोंडपाटीलकी करणाऱ्या वाचाळवीर नेत्यांना कामाला लावण्यात आलेलं होतं. पण जे सिरियसली मतदानाला प्रभावित करू शकतात, संघटना पातळीवर सूक्ष्म रीतीने काम करू शकतात, अशा भाजपच्या सगळ्या नेत्यांना प्रचाराच्या आणि माध्यमांच्या कामातून बाजूला काढून संघटना आणि मतदान पातळीवरचे बूथ लेवलवरचं संघटन करण्यासाठी लावण्यात आलं होतं. आणि यामध्ये अश्विनी वैष्णव, भूपेंद्र यादव, संतोष आणि अतुल लिमये हे अगदी 24 तास 24/7 राबत होते. 20 नोव्हेंबरला महाराष्ट्रात एकाच दिवशी सगळं राज्यभर 288 मतदारसंघामध्ये मतदान झालं. त्याच्या आधी संघाकडून संपूर्ण महाराष्ट्रात जवळजवळ 60,000 लहान मोठ्या सभा, अगदी गावागावाच्या वाडीवाडीवर, मोहल्ल्यात 60,000 सभा फक्त संघाने घेतल्या होत्या. 5-25 लोकांपासून 500 लोकांपर्यंत, कार्यकर्त्यांपर्यंत, मतदारांपर्यंत या सभा विखुरलेल्या होत्या. त्यांना एक ठराविक भूमिका, राजकीय भूमिका आणि मेसेज देण्याचं काम चालू होतं. आणि 60,000 बैठका, याचा अर्थ लक्षात घ्या मित्रांनो, 60,000 बैठकांमधून प्रत्येकी 100 मतदार तुम्ही कन्व्हिन्स केले तर एकूण मतांची संख्या 60 लाख होते. जे 75 लाख आणि 60 लाख मतदान कसं वाढलं, असं जे शरद पवारांपासून सगळे महाविकास आघाडीचे नेते विचारतात, त्यांना या 60,000 सभा फक्त संघाच्या कार्यकर्त्यांकडून, स्वयंसेवकांकडून घेतल्या गेल्या, हे माहिती तरी आहे का? अतुल लिमये किंवा
संतोष वगैरे सारखी मंडळी जे काम संघ पातळीवर करत होते ते इंडिपेंडंट ऑफ बीजेपी, इंडिपेंडंट ऑफ महायुती चालू होतं. भाजप आपली प्रचार यंत्रणा वेगळी राबवत होती, जे भूपेंद्र यादव आणि अश्विनी वैष्णव राबवत होते, मॉनिटर करत होते. याचा पत्ता नाही. ते विचारतात अचानक रात्री 11:30 पर्यंत 60 लाख, 65 लाख, 75 लाख मतदान कुठून वाढलं? तो मतदार शेवटच्या क्षणी बाहेर काढायचा यासाठी जे सूक्ष्म मतदान झालं होतं, त्यामुळे 6 पर्यंत मतदान केंद्रावर जो हजेरी लावेल त्याचं मतदान संपेपर्यंत मतदान चालू राहतं आणि ती सगळे आकडेवारी यायला पुढचे 7-8 तास म्हणजे दुसरा दिवस सुद्धा उजाडू शकतो. हे ज्यांना माहिती सुद्धा नाही, हे ज्यांच्या खिचगणतीत सुद्धा नाही, अशा लोकांना ही 4 मंडळी संतोष लिमये यादव, भूपेंद्र यादव आणि अश्विनी वैष्णव आज कुठे आहेत हे सुद्धा माहिती नाहीये. मतदान संपलं 20 तारीखला. 23 तारीखला मतमोजणी झाली आणि ते निकाल लागल्यानंतर बाकीचे सगळे लोक सरकार कधी बनणार, सुपडा साफ का झाला, एवढं प्रचंड मॅसिव्ह बहुमत का मिळालं याच्या चर्चेत रंगले असताना हे सगळं घडवून आणणारे जे किमयागार आहेत, संघाचे दोघे आणि भाजपचे केंद्रीय मंत्रिमंडळातले दोघे, हे आज कुठे आहेत? ते शपथविधीत का दिसले नाहीत हा प्रश्न कोणाला पडलाय का? हा, भूपेंद्र यादव मला वाटते शपथविधीला होते, पण ज्या दिवशी निकाल लागला तो निकालाचे आकडे अगदी स्पष्ट झाल्यानंतर सागर बंगल्यावर भूपेंद्र यादव पोहोचलेले होते आणि त्यांना ती भरजरी शाल देवेंद्र फडणवीसांनी पुष्पगुच्छ आणि शाल दिली, हे तुम्ही बघितलं असेल. पण ती शाल घेतल्यानंतर आणि निकाल लागल्यानंतर मोहीम फत्ते केल्यानंतर भूपेंद्र यादव कुठे आहेत? शपथविधीला तेवढा काय थोडा काळ आले, 4 तास, पण आता ते कुठे आहेत? तेच सगळं नियोजन करणारे अश्विनी वैष्णव आता कुठे आहेत? संघाचे अतुल लिमये आणि भूपेंद्र यादव आता कुठे आहेत? महाराष्ट्र जिंकून नेणारे हे भाजपचे आणि संघाचे 4 नेते आज कुठे आहेत आणि काय करतायत याची माहिती घ्यावी असं सुद्धा ज्यांना वाटत नाही ते सध्याचे पत्रकार असतात, ते सध्याचे बातमीदार असतात. आपल्यावर टाकलेली जबाबदारी महाराष्ट्रामध्ये फत्ते केल्यानंतर हे सगळे संघाचे लोक, कार्यकर्ते जे या सगळ्यांच्या हाताखाली काम करत होते ते वेगवेगळ्या स्तरावर, ते बाजी फत्ते केल्यानंतर पुढचं सरकार बनवताना किंवा शपथविधीला थांबले सुद्धा नाहीत. ते निघून गेले 2 महिन्यात होणाऱ्या दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीचं नियोजन करायला. मित्रांनो, आता डिसेंबरचा पहिला आठवडा चालू आहे आणि अवघ्या 2 महिन्यात किंवा 8 किंवा 9 आठवड्यामध्ये दिल्लीच्या विधानसभेसाठी मतदान व्हायचंय. महाराष्ट्र आणि हरियाणाच्या तुलनेमध्ये छोटा भूप्रदेश आहे, पण एक नगर राज्य केंद्रशासित विधानसभेची निवडणूक व्हायची आहे आणि त्यासाठी भाजप आत्तापासून कामाला लागले. अर्थात दिल्लीमध्ये केजरीवाल सुद्धा गेले 2 महिन्यापासून कामाला लागले, पण हरियाणा आणि महाराष्ट्र या 2 निवडणुकांमध्ये जी बाजी मारली आहे त्यामधून जो मोमेंटम मिळालाय, जी भाजपच्या कार्यकर्त्यांना विजयासाठी चालना मिळालेली आहे, ती जपून दिल्लीमध्ये आणि दिल्ली नंतर काही महिन्यातच बिहारच्या विधानसभा निवडणुकीमध्ये परत एकदा वापरण्यासाठी भाजप आणि संघाचे महाराष्ट्र जिंकून देणारे स्वयंसेवक हे ऑलरेडी दिल्लीला आणि बिहारला शिफ्ट झालेले. अर्थात महाराष्ट्रातली सगळीच्या सगळी कार्यकर्ता आणि स्वयंसेवक मंडळी दिल्ली किंवा बिहारला गेलेली नाही, पण ती बाकीची फौज शेवटच्या क्षणी मैदानात उतरवायची दिल्लीच्या किंवा बिहारच्या, तर त्यासाठीच्या नियोजनाला
आत्तापासून सुरुवात झालेली आहे. दिल्ली विधानसभा, त्यातले 70 मतदारसंघ, त्यातलं एक एक मतदान केंद्र, त्यात लोकसभेला झालेलं मतदान आणि आत्ता अपेक्षित मतदान यासाठी नियोजन आत्तापासून सुरू झालेलं आहे. आणि पुढच्या 2 आठवड्यामध्ये गल्ली मोहल्ला मतदान केंद्र पातळीवर भाजप दिल्ली फत्ते करायला कामाला लागलं. भाजप आणि संघ. आणि त्याच वेळेला काही महिन्यानंतर येणाऱ्या बिहारच्या विधानसभेच्या निवडणुकामध्ये परत एकदा बिहारची सत्ता एनडीएला मिळावी म्हणून जे काय 3-4 प्रमुख पक्ष एनडीए मध्ये आहेत बिहारमध्ये, त्या सगळ्यांचा समन्वय साधून आत्तापासून जागा वाटपाच्या दृष्टीने हालचालीना सुरू होणार आहे, सुरुवात झालेली आहे. महाराष्ट्र फत्ते केल्यानंतर महाराष्ट्र जिंकून देणारे शपथविधीसाठी सुद्धा थांबले नाहीत, पुढच्या मोहिमेवर निघून गेलेत. ही सगळ्यात महत्वाची बातमी आहे, पण त्याचा मेनस्ट्रीम मीडियामध्ये तुम्हाला मागमूस सापडणार नाही. असो मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.